नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईनची आपली चौथी टेस्ट आहे. त्या चौथ्या टेस्टचं डिस्कशन आपण बघत आहोत. काय प्रश्न आहे बघा समोर तुमच्या आहे. हा प्रश्न अशा स्वरूपाचा एक प्रश्न माझा ऑलरेडी ह्याच्या अगोदरच्या टेस्टला दिलेला आहे तुम्हाला वर्तुळाकृतीच्या त्या फिगरवरती हा सोडवला होता. काय ह्याचं बघा 3 मांजरी आहेत आणि X या बिंदूपासून त्यांची सुरुवात आहे. आणि या बिंदूपासून पळायला सुरुवात केली. एक मांजर ए या चौरसाकार सीमेवर म्हणजे हा चौरस आहे. तर ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. तो ह्याच्या प्रत्येक बाजू 10-10 मीटरच्या असणार आहे. एव्हरी साइड ऑफ स्क्वेअर इज सेम. इक्वल म्हणू शकतो आपण. त्यानंतर दुसरी मांजर बी या आकाराच्या आयतावरून तो हे 10 असेल तर हे 10 तिथं 5. तो एक राउंड मारायला किती त्यांना लागतो पेरिमीटर एवढा किंवा त्यांच्या परिमिती एवढा डिस्टन्स त्यांना कव्हर करावा लागेल. आणि सी या चौरसाकार सीमेवरून तो हा 5 असेल तर हा पण 5 मीटर आहे. समोरचा 5 इकडचा 5. तो प्रत्येक चौरसाची आय मीन प्रत्येक आकृतीची आपण परिमिती काढूयात. परिमिती ही त्याचं महत्वाचं घटक असणार आहे, तो जो आपण फाइंड आउट करणार. परिमिती म्हणजेच काय? सर्व बाजूंची बेरीज. आणि सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या मांजराने जर पळत या आकारावरून इथं परत आला, तर त्याने एक कंप्लीट राउंड मारायला घेतलेलं अंतर ते होईल. सो ए या ह्याची जर परिमिती बघितली, चौरस आहे हा 10, 10, 10, 10 चौक 40. 40 मीटर ह्याची होईल. बी जो आयत आहे त्याचं काय होईल बघा 2 कंसात एल अधिक बी लांबी अधिक रुंदी. तो 10 आणि 5 15 होतात. 15 ची दुप्पट 10 आणि 10 20 आणि 5 आणि 5 10 20. तो 20 आणि 10 30. 30 मीटर येईल. आणि हा 5 चौक 20. सी हा जो चौरस आहे या प्रत्येक चौरसाची परिमिती आपण जी काढली ती किती आली? 5, 5, 5, 5 चौक 20. तो 20 मीटरची आली. सो आपल्याला इथं काय करायचंय आता? आपल्याला काय विचारलंय? या तिघांनाही पहिल्यांदा पुन्हा भेटण्यासाठी त्यांच्यातल्या प्रत्येकाला किती अंतर पळावं लागेल? पहिल्यांदा भेटण्यासाठी. सो पहिल्यांदा पुन्हा भेटण्यासाठी, एकत्रित पुन्हा भेटण्यासाठी हां, असा त्याचा अर्थ होतो. एकत्रित पुन्हा भेटण्यासाठी. तो या दृष्टिकोनातून जर हे आपण फाइंड आउट करायला गेलो, तर हा लसावीचा प्रश्न आहे. कशाचा? एल-सी-एम. तर लसावी फाइंड आउट करा. 40, 30 आणि 20. तो 10 ने भाग द्या. 4, 3, 2. 2 ने भाग द्या. 2, 3, 1. तर 2 आणि 3 हे पुढे भाग जाणार नाही. बेत्रिक 6, 6 दुनी 12, 12 गुणिले 10 120. काय यायला पाहिजे? 120. सो ह्याचा जो एल-सी-एम आला, तो एल-सी-एम मित्रांनो किती आला? 120. सो एल-सी-एम इज 120. ऑब्व्हियसली एल-सी-एम लसावी एवढंच अंतर त्यांना कव्हर करावं लागेल. 120 मीटर. 120 मीटरच अंतर त्यांना पहिल्यांदा भेटण्यासाठी कव्हर करावं लागेल. सो ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. दुसरी लसावीची मेथड काय? मोठी जी संख्या आहे तिचा पाडा म्हणा. 40 एके 40. 40 ला 20 ने भाग जाईल. 30 ने जाणार नाही. 40 दोन्ही 80. 80 ला पण 20 ने जाईल. 30 ने जाणार नाही. 40 त्रिक 120. 120 ला 30 आणि 20 दोघांनी भाग जातो म्हणून एलसीएम आपला 120. सो ही एक मेथड आहे. ज्याला मोठ्या नंबरचा आधार घेऊन आपण काढू शकतो. 120 हे उत्तर तुमचं आलं या प्रश्नाचं. आता या पुढच्या प्रश्नामध्ये बघा अतिशय अवघड वाटणारा, क्लिष्ट वाटणारा प्रश्न कसा आपण इझिली ह्याला करू शकतो बघा. एक 200 किलोमीटर अंतराचा जो प्रवास आहे 3 वेगवेगळ्या साधनांनी एक व्यक्ती करते. तर अशी 60 किलोमीटर वेगाने कारने जाते. ताशी 40 किलोमीटर वेगाने मोटरसायकलने जाते, तर काही ताशी 10 किलोमीटर वेगाने सायकलने अंतर कापते. मोटरसायकल व सायकल आणि कार यांना लागलेल्या वेळाचं गुणोत्तर जे आहे, वेळेचे गुणोत्तर दिले एकाच कोणास. सो हे गुणोत्तर दिलंय आणि त्यांनी त्या साधनांनी कापलेल्या अंतराचे गुणोत्तर काय असेल? अनुक्रमेच हे आहे. तर तेच कंटिन्यू करायचंय. पहिलं काय आहे? कार. दुसरं काय सांगितलं आपल्याला? मोटरसायकल.
आणि तिसरं काय सांगितलंय? फक्त सायकल. ओके. बरं, आता ह्याच्यात जर आपल्याला विचारलं तर डायरेक्ट उत्तर काढण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपी मेथड सांगणार. कापलेल्या अंतराचे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर दिलेला हा सगळा ऑप्शन्स आहे. म्हणजेच काय, हे अंतराचं गुणोत्तर पहिलं काय असणार आहे? कारवाला असणार आहे, दुसरं मोटरसायकलवाला असणार आहे, तिसरं सायकलवाला असणार आहे. ओके. आता जर तुम्ही चेक केलं तर यांची या गुणोत्तराची बेरीज, जी बेरीज येईल त्या बेरजे थोडक्यात काय, हे टोटल अंतर आहे ना, बरोबर आहे. तो 4 आणि 3 7 आणि 3 10, 10 ने 200 ला भाग जातो का? तर जातो. 4 आणि 3 7 आणि 4 11, 11 ने भाग जातो का? नाही जात 200 ला. त्यामुळं सोडून द्या, कारण हे गुणोत्तर म्हणजे अंतर आहे. काय शेवटचं वाक्य काय? अंतराचे गुणोत्तर काढा. तो हे या गुणोत्तरांची बेरीज म्हणजे एकूण अंतर आहे. तो 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 ने भाग जातो का? नाही. तो हे तिन्ही ऑप्शन, दोन्ही ऑप्शन नसतील तर यापैकी नाही. आणि हा जर या ऑप्शनची बेरीज केली 4 आणि 3 7 आणि 3 10, 10 ने भाग जातो का? तर जातो. पण यापैकी नाही असल्यामुळे आपल्याला इथं थोडंसं मनामध्ये असं होईल की तो हाच ऑप्शन नसेल आणि यापैकी नाही असेल तर काय करायचं? तर या दृष्टिकोनातून परत लक्षात ठेवा, 4 आणि 3 7 आणि 4 7 आणि 3 10. तो 10 युनिट जे आहे, 10 युनिट तुमचे अंतर एकूण दाखवतात 200 किलोमीटरचे. तो 1 युनिट कितीचं झालं याचा अर्थ 20 किलोमीटरचं अंतर शो करेल. आणि मग आपल्याला असं सांगितलंय, टोटल अंतर पण सांगितलंय बघा. 20 किलोमीटर असेल तर पहिलं कारने कव्हर केलेलं अंतर किती आहे? 60 भागिले 20 केलं तर किती येतंय बघा. पहिलं जे हे जे आलं ते अंतरच आहे ना? हां. हां, हे अंतरच आहे 60 किलोमीटर. काही अंतर दिलं. हां, हा वेग दिलाय. सॉरी, हा वेग दिलेला आहे. बरोबर आहे. वेग दिलाय. तर आपल्याला टाईम काढायचा आहे. टाईमचा फॉर्म्युला काय? टाईम जर आपण बघितलं तर डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि डिस्टन्स आपल्याला काढता येईल बघा. डिस्टन्सचं हे आपल्याला दिलंय बघा. काय दिलंय? 3 4 3 दिलंय बघा. हे अंतराचं त्याचं हे. तो 20 ने भाग दिला तर कारने कव्हर केलेलं अंतर 60 किलोमीटर येईल. 20 चोक 80. 20 ने का? तर प्रत्येक भाग हा 20 किलोमीटरचा आला. 20 चोक 80. 80 किलोमीटर मोटरसायकलने, 20 त्रिक 60 किलोमीटर सायकलने. आता ह्याचा लागलेला जो टाइम आहे, हा टाइम तुमचा काय असायला पाहिजे? या गुणोत्तरात असायला पाहिजे. तो जर आला तर निवडलेला ऑप्शन बरोबर आहे. तो म्हणून आपण काय करूया, की हा जर फॉर्म्युला अप्लाय करायचा ठरवला, तर पहिलं कारवालं काय हे दिलंय बघा. टोटल अंतर काय काढलं? 60. 60 आणि अ, त्याला जे काही स्पीड जे दिलंय ते किती आहे? पहिलं कारचं स्पीड हे 60च आहे. 60 भागिले 60 1 येतोय. हां. त्याच्यानंतर दुसरं जे स्पीड आहे ते किती येतंय बघा. दुसरं अंतर किती आहे? 80 आहे. 80 भागिले मोटरसायकलचा स्पीड 40 आहे. हे 2 यायला पाहिजे. ओके. हा 2 आला आणि त्याच्या पुढे जर आपण चेक केलं तर काही अंतर 40 किलोमीटर वेगाने. राहिलेलं 60. सॉरी, हां, हे 60 आणि त्यावेळेस किती वेग आहे सायकलचा? 10 किलोमीटर. 10 ने भाग दिला तर 6. बघा बरं, एकास दोनास 6 येतंय का? एकास दोनास 6 आलं बघा. तो हे हे लागलेली वेळ आपल्याला त्याच पद्धतीने आली. टाईमचं जे रेशो आहे तो एकास दोनास 6 आला. याचाच अर्थ आपण जो काही ऑप्शन निवडलेला आहे तो एक्झॅक्टली आहे. आता समजा तुम्हाला जर यापैकी नाही आणि ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन असेल, त्या केसमध्ये ह्याला तुम्ही बेरीज करून आपण चेक केलं की 200 ला भाग जातोय का? टिक करा. रेस्ट ऑफ राहिलेल्या वेळात तेवढा वेळ जरी नसेल, तर तिथं हा तुमचा प्रश्न बरोबर येऊ शकतो. ओके. क्रॉस व्हेरिफाय पण करून बघितलं आपण. एका वर्गात 50% विद्यार्थी कॅरम खेळतात, 40% विद्यार्थी बुद्धिबळ, तर 18% विद्यार्थी कॅरम ही खेळत नाहीत दिलंय. तो न खेळणारे बघा, 50 कॅरम खेळणारे, 50% कॅरम
खेळणारे, न खेळणारे किती असतील? 50% खेळतात, तर न खेळणारे पण 50%च असतील. 40% बुद्धिबळ खेळतात, 40% बुद्धिबळ खेळतात. तर राहिले किती? 60% काय? बुद्धिबळ न खेळणारे, नो बुद्धिबळ असं आपण म्हणू, नो बुद्धिबळ. ओके. आणि आता बघा, हे का न खेळणारे का काढायचे? तर आपला एक जो हा वेन डायग्राम काढली, तर हा 18% न खेळणारे, तो हे न काढणाऱ्याची डायरेक्शन डायग्राम काढावा लागेल. परत एकदा सांगतो की असं उलट का करून घेतलं. इथं दोन्ही न खेळणारे जर दिले असतील, तर दोन्ही न खेळणाऱ्याचीच डायग्राम आपल्याला काढावी लागेल. सो खेळणारे दिले, त्याच्या अपोजिट न खेळणारे काढा. तो पहिला कॅरमवाला आणि इकडे बुद्धिबळवाला. कॅरम खेळणारे 50% आहे टोटल. तो 50 पैकी 18 इकडे आहे. 50 मधून 18 घालवा, 32 राहतील. 32% इकडे आणि बुद्धिबळ खेळणारे 60%, टोटल 60% आहेत. 60% पैकी इथं 18%. तर शिल्लक किती राहते? 42%. आता टोटल न खेळणारे किती आहेत? कोणताही खेळ म्हणजे असं आपण पकडलं, फक्त कॅरम न खेळणारे किती आहेत? 30%. फक्त बुद्धिबळ न खेळणारे किती आहे? 42% प्लस. आणि दोन्ही खेळ न खेळणारे किती आहेत? 18%. जर या सगळ्यांची बेरीज केली, किती येते बघा? 42 आणि हे पकडलं, हे 30% नाही, हे 32%. 32 आणि 18 पकडले, 50 होतील. 50 आणि हे 92. जर 92% खेळणारे न खेळणारे असतील, ऑब्व्हियसली खेळणारे किती आहे? राहिलेले दोन्ही खेळणारे सापडतात आपल्याला. तो उत्तर काय येणार तुमचं त्या केसमध्ये? 100 वजा 92 करा, उत्तर येईल 8%. ऑप्शन नंबर 3. आता ह्याला दुसरा काय मेथड आहे का? तर दुसरी ही डायग्राम बिग्राम न काढता पण काढता येते. डायरेक्ट तुम्हाला सांगतो. बघा, समजा याच्यात जर आपण फाइंड आउट केलं, तर हे 50 आणि ह्याच्या अपोजिट वाले 50 आहेत, ह्याच्या अपोजिट वाले 60 आहेत. यांची बेरीज करा. 50 आणि 60 आणि 110. आणि ह्याच्यातून हे न खेळणारे ते मायनस करा. 18%. 110 वजा 18 केलं तर 92%. तर हे जे आलेले 92% हे न खेळणारे, तो राहिलेले काय? 8% दोन्ही खेळणारे येतील. ओके. या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर येईल. ओके. चला पुढचा आपण प्रश्न बघूयात. आता ह्याच्यात ऑडमॅन आउट फाइंड आउट करायचंय. काय वेगळं पण दिसतंय जरा बारकाईने चेक करा बघा. आपल्याला वाटतं की हे सिम्बॉल्स सगळे चेक करा. सिम्बॉल्स इथं आहे का? इथं प्लस आहे, प्लस आहे. इथं हा आहे, ट्रायंगल आहे. ओके. काही असू शकतं बघा ह्याच्यात. हा पण आहे. इथं बघा प्लस, प्लस आहे. ओके. हा आहे. प्लस आहे का? प्लस आहे. आणि ट्रायंगल आहे, सर्कल आहे. ओके. डी मध्ये चेक करा. अच्छा, ह्याच्यात प्लस दिसत नाही ना, प्लस मिसिंग आहे. प्लसच्या जागेवर हा आयत आलाय. तो म्हणून ऑडमॅन आउट मध्ये डी येईल. डी ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर यायला पाहिजे बघा. बाकी ठिकाणी बघा प्लस आहे. सगळे सिम्बॉल आहेत जे पहिल्या 3 मध्ये कॉमन आहेत किंवा ह्या 4 मध्ये कॉमन आहेत. समजतंय सगळ्यांना? तर या दृष्टिकोनातून ते वेगळे पण बघा. हा थोडासा अगोदर या पॅटर्नचा एक प्रश्न आपल्याला विचारला जायचा. आकृती X मधील आयताकाराच्या रेषांकित भागाच्या आयताशी निर्देशन करणारा संपूर्ण आयत कितीचा आहे हे मात्र माहित नाही आपल्याला. म्हणून बघा, ही मेथड सोडवण्यासाठी ही मेथड तुम्हाला लक्षात यावी म्हणून मी जरा थोडंसं सांगतो. त्याला एक माना. हा 1 युनिट, 1 1 1 किती झाले बघा? 1 2 3 4 5 5 युनिट झाले. इथं मोजा. 1 2 3 4 5 6 7. प्रत्येक जर 1 पकडला तर टोटल किती झाला आयत? 7 गुणिले 5 चा झाला. तो एकूण आयताचे क्षेत्रफळ, एकूण आयताचे क्षेत्रफळ काढू. आयताचे क्षेत्रफळ काढले. ते किती आले बघा? 7 गुणिले 5 केलं तर किती आले? 35%.
आता ह्याच्यात बरं का इझिएस्ट मेथड मी तुम्हाला सांगणार की वेळ तिथं तुमचा कमी असला पुरला पाहिजे तुम्हाला. मग या दृष्टिकोनातून मी काय विचार करतो, की इथं जे आहे, जे त्रिकोण दिसतायत त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे बघा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसा काढता तुम्ही 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. जर आता हा पहिला त्रिकोण बघितला आपण, तर ह्याची उंची म्हणजे हे समोरची दिसते. उंची मोजा बरं त्याची 1, 2, 3. 3 युनिट आहे. आणि पाया कितीचा 1, 2, 3, 4, 5. तो काय आला? आता ह्याला आपण त्रिकोण काय करू? ए त्रिकोण नाव देऊ. एचं काय क्षेत्रफळ आलं? 1/2 गुणिले तोंडीच करूयात हे किती आलतं? 5 आलतं ना? 5 गुणिले 3 15 बरोबर. 5 गुणिले 3 केलं 15. 15चे हाफ किती आलं? 7.5. तो हा आला 7.5. तसंच मोजू आपण. 1, 2 आणि हा 1 आणि 2. 2 अन् 2 4. 4 भागिले 1/2 म्हणजे केवळ 2 आला. थोडक्यात काय हा 2 1, 2, 3, 4. 4चा अर्ध किती? 2. तसंच आहे. इथं बघा मोजा हा. नाहीतर हा संपूर्णच मोजा हा. 1 आणि 2 बरोबर. 1 आणि 2 म्हणजे काय? 1 येईल ह्याच्या. हा 1 आहे, हा 2 उंची 2 आणि हे बे के बे 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 के बे 2 भागिले 2 म्हणजे 1 झाला. बरोबर. हा चेक करा 1, 2, 3 झाला आणि 1 आणि 2च आहेत ना हा. 3 दुनी 6 भागिले 2 3चा झाला हा. तसंच मोजा हा 1 आणि 2 पाया आहे 1 उंची आहे 2. बघा मोजतोय मी. 2 गुणिले 1 भागिले 2. भागिले 2 का? तर 1/2 आहे. म्हणजे हा परत 1 आला आणि हा जर बघितला 1/1. 1 1 गुणिले 1 1 अपॉन 2 म्हणजे 1/2 बरोबर आहे. 1/2 म्हणजे 0.5. आता हा मोजा बरं 7.5 अधिक 0.5 म्हणजे 8 झाला. 8 9 9 अन् 3 12 12 अन् 1 13 13 अन् 2 15. सो टोटल काय आला? रेषांकित भागाचं क्षेत्रफळ रेषांकित भागाचे क्षेत्रफळ ते किती आलं? 15. बरोबर. म्हणून जर आपण बघितलं तर आपल्याला विचारलेलं जे ॲन्सर आहे, ते ॲन्सर काय असायला पाहिजे? काय विचारलंय? रेषांकित भागाचे क्षेत्रफळ कोणाशी? आयताशी. आयताचं किती आहे? 35 आहे. रेषांकित भागाचं किती आहे? 15. 5 ने भाग द्या. 5 त्रिक 15, 5 7 35. आहे का 3/7? 3/7 हे तुमचं उत्तर असेल मित्रांनो. ऑप्शन नंबर 2. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतोय. ऑप्शन नंबर 2 तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. या प्रश्नामध्ये सर्व हत्ती उंट आहेत. तो डायग्राम ड्रॉ करू. सर्वच्या सर्व हत्ती काय आहेत? उंट आहेत. सो हत्ती झाले आणि वरचा भाग झाला उंट. त्याच्या व्यतिरिक्त पुढे काय दिलंय? काही उंट जिराफ आहेत. आता काही उंट जिराफ आहेत हे असं पण लिहू शकतो, असं पण लिहू शकतो. लक्षात येते? जिराफ आहेत. तो दोन्ही केसेस आहेत. केस 1 ही आहे. कदाचित मी वेगळ्या रंगाने दाखवतो की अशी पण असू शकते. आणि सर्व जिराफ झेब्रा आहे. सर्वचे सर्व जिराफ काय आहे? झेब्रा आहे. तो हे परत मी या पद्धतीने ड्रॉ करतो. हे काय झाले? झेब्रा. तो सर्वचे सर्व जिराफ काय आहेत? झेब्रा आहेत. ऐकायला कसलं जरी वाटलं तरी हे सत्य आहे असं समजूनच हे सोडवायचं. बरं आता निष्कर्ष बघू. सर्व झेब्रा उंट आहेत. सर्व झेब्रा उंट असण्याची काहीच शक्यता नाहीये. त्यामुळे पहिला गेला. काही उंट हत्ती आहेत. आहेत का? काही उंट हो, आहेत की. काही उंट हा जो भाग आहे उंटाचा हा संपूर्ण सर्कल आहे. पण यातला एवढा जो भाग आहे हा उंटांचा हा काय आहे? हत्ती आहे. तो काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आहे का? निष्कर्ष 2 सत्य? येस. ऑप्शन आहे निष्कर्ष 2 सत्य आहे. ईझी क्वेश्चन होता. अवघड वाटत असला तरी याला डील व्यवस्थित करायचं. बघा आता या प्रश्नाला थोडं डोकं तुमचं चालवावं लागेल. आपण काय करू? त्याला वेगवेगळी नावं देऊ गड्या. आता मला जरा सुचतंय. त्या त्रिकोणाला 1 म्हणू, ह्याला 2 म्हणू, ह्याला 3 म्हणू, त्याला 4 म्हणू, ह्याला 5 म्हणू आणि ह्याला 6 म्हणू. ओके. आता कधी पण लक्षात ठेवा, एक जो आहे
एकच्या अपोजिट हा एकाडे एक त्याच्या एकमेकांच्या अपोजिट. एकच्या अपोजिट जर आपण पकडलं तर एकच्या अपोजिट काय येणार? 3 येणार. शेजारी शेजारी ना 1 आणि 2. अपोजिट काय येणार? 3. आणि त्यानंतर 2च्या अपोजिट जर बघितलं आपण तर 4 येणार आणि 3च्या नाही 5च्या अपोजिट 6 येणार. 5च्या अपोजिट 6 येणार. ओके. आता त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर कोणते 2 शेजारी शेजारी नाहीयेत लक्षात ठेवा. 1 आणि 3 शेजारी नाही पाहिजे. 1 कशाला नाव दिलंय तुम्ही? हां. त्रिकोण आणि वर्तुळ शेजारी शेजारी पाहिजे का? नाही. आणि मला सांगा या वर्तुळात हा काय म्हणतात ह्याला? आता ग्रे पार्ट किती आहेत? 2 आहेत का? का एकच आहे? 2 आहे ग्रे पार्ट. कुठे आहे 2 पार्ट? हा ब्लॅक आहे आणि हा ग्रे आहे. मग हा 2 ग्रे वाला टिकल का? हा पहिला गेला. ओके. नाही ऑप्शनमध्ये पण नाही येतो. ठीक आहे. आता हा बघा हा ग्रे आणि हा पांढरा आहे. पांढरावाला किती आहे? 2 आहे. हां आणि नंतर काय आहे? सर्कल सर्कल त्याच्या शेजारी वर आहे. ओके. हा 3 आहे आणि ग्रेवाला काय? 6. हां, हे मात्र येऊ शकतो. ह्याला बाजूला काढून ठेवा. ओके. त्याला बाजूला काढून ठेवा. त्याच्यानंतर सी वाला चेक करा. सी मध्ये हा 5 नंबर आहे. 5 आणि त्याच्यानंतर हा 3 नंबर आहे. 5 आणि 3 आणि त्याच्यावर काय आहे? 6. ओके. 5 आणि 6 शेजारी शेजारी नाही पाहिजे ना 5 आणि 6? नाही, नाही अपोझिट पाहिजे हे. 5 आणि 6 त्यामुळे सी पण आउट झाला. कारण 5 आणि 6 हे अपोझिट आहेत एकमेकांच्या. ते शेजारी शेजारी नाही यायला पाहिजे. हा थोडासा टफ साइडचा जातोय. ओके. पण आपण समजून घेऊ बघा काय. हा 5 आहे. वरचा किती आहे? 3 आहे आणि हा 2 आहे. हा मात्र येऊ शकतो असं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं. बी आणि काय म्हणू शकतो आपण डी ह्यापैकी उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन तसा दिसत नाही पण म्हणून आता अजून थोडं बारकाईने चेक करू. जर तुम्ही अजून बारकाईने जर बघितलं तर इथं बीचं जरा बारकाईने बघा. जर हा वरच्या बाजूला असेल तर याच्या खालची बाजू काय असेल? 2 असेल का नाही? 2 असेल का नाही? आणि हा असाच जर दाबला खाली, हा शेजारी ह्याच्या राहील. ह्याच्या शेजारी काय यायला पाहिजे? ब्लॅक यायला पाहिजे. लक्षात येतं का? ह्याच्या शेजारी काय यायला पाहिजे? या डायरेक्शनने बघितलं. इथं काय यायला पाहिजे? ब्लॅक. पण इथं ग्रे आलाय ग्रे. असा जरी फिरवलं तरी येणार. त्यामुळे बी आउट होतोय. पण इथं चेक करा तुम्ही. इथं जर चेक केलं तर 2 आहे. 2च्या वर काय असणार आहे? 3 आहे आणि या बाजूने जर तुम्ही चेक केलं तर इथं काय आलाय? 5 आलाय म्हणजे ब्लॅक आलाय. ब्लॅक इथं असू शकतोय. पण इकडचा ग्रे मात्र ह्या बाजूला असणार नाही. म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन डी, ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर असेल. सो 2 ह्याच्यात कन्फ्युजन त्यांनी क्रिएट केलेलं आहे या स्वरूपाच्या क्वेश्चनमध्ये. पुढे आपण चेक करू. मुलाच्या वयाची 4 पट हे वडिलांचे वय आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर आजपासून आणखी 10 वर्षांनी मुलाचे वय अच्छा मुलाचे वय हे ओके हे मुलाच्या वयाचे किती पट? वडिलांचे पाहिजे होतं ना? वडिलांचे वय फादर्स एज विल बी हाऊ मेनी टाइम्स ऑफ दॅट ऑफ सन. वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या किती पट पाहिजे? अशा पद्धतीने तो प्रश्न आहे. थोडासा इंग्लिशमध्ये बरोबर होता. मराठीत थोडासा गडबड झालेली आहे. तो इथं बघा मुलाचे वय आता आपण काय करूयात? एक्स पकडूयात. मुलाचे वय काय करू? एक्स पकडू. आणि काय दिलंय आपल्याला? मुलाच्या वयाच्या किती पट आहे वडिलांचं वय? तो मुलगा सन म्हणू, फादरला एस म्हणू. मुलाचे वय एक्स पकडलं तर वडील किती येतील? त्याच्या 4 पट म्हणजे 4x येतील. बरोबर आहे. सो काय दिलंय? 5 वर्षानंतर आजपासून 5 वर्षानंतर मुलाचं वय किती असेल? x+5 आणि वडिलांचं वय किती असेल? 4x अधिक 5 असेल. बरोबर. त्यावेळेस काय दिलंय? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती पट दिलंय? 3 पट. म्हणजे मुलाचं जर 1 असेल तर वडिलांचं किती येईल? 3 पट येईल. 1चा 3. तो 3 ने इकडे गुणा 3x आणि अधिक 15. 1 ने इकडे गुणलं 4x अधिक
5. तो 3x तिकडे पाठवलं, x राहिला, 15 इकडे, 5 इकडे पाठवलं, वजा होतील 5, 15 वजा 5 10. तो x ची किंमत 10 आली, ती टाकली. तो मुलाचं आजचं वय 10 आलं, वडिलांचं आजचं वय किती आलं? 40. काय सांगितलं? आणखी 10 वर्षांनी काय होईल? आणखी 10 वर्षांनी मुलाचं वय काय येईल? प्लस 10 केलं, मुलाचं किती येईल? 20. फादरचं आणखी 10 वर्षांनी किती येईल? 50. किती पट आहे ह्या? वडिलाचं वय मुलाच्या किती पट आहे? 2.5 पट. 2.5 पट आहे ना? 20 गुणिले 2.5 करा. करून बघा. 20 गुणिले 2.5 2.5 करा. 25 0 0 25 दुनी 50 आणि 1 0 1 पॉइंट आहे तर 1 ही दिला. किती आलं? 50. आलं का नाही 50? तो काय असायला पाहिजे? 2.5 टाइम्स. येतंय लक्षात? तो या पद्धतीने हा सोडवायचा प्रयत्न करा. स्पीड असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. अमरने पुणे ते भिगवण प्रवास 60 किलोमीटर सायकलने केला. पुणे ते भिगवण प्रवास 60 किलोमीटर सायकलने, 40 किलोमीटर धावत धावत प्रवास केलाय. म्हणजे अंतर वेगवेगळे आहे बरं का. अंतर वेगवेगळे. 60 किलोमीटर आणि नंतर राहिलेले किती? 40 किलोमीटर. तो हे इथं पुणे आणि इकडं काय आहे? भिगवण. आणि इथं काय दिलंय आपल्याला? 60 किलोमीटर 40 किलोमीटर. आणि या एकूण प्रवासासाठी लागलेला वेळ जो आहे 11 तासाचा आहे. बरोबर? 11 तास वेळ लागलाय. तर हे काय आहे? सायकल. आणि हे काय आहे? चालत. परत चालतोय. 40 किलोमीटर चालतोय. ओके. जर त्याने बरं ह्याला किती वेळ लागलाय? 11 तासाचा. आता जर त्याने 44 किलोमीटरचा प्रवास सायकलने केला व 56 किलोमीटरचा प्रवास धावत केला तर त्याला 24 मिनिटे जास्तीचे लागले असते. किती मिनिटे? 24. तर त्याच्या धावण्याचा वेग किती किलोमीटर? धावण्याचा वेग किती किलोमीटर? आता मला सांगा, धावत धावत कधी जातोय तो सुरुवातीला? धावत 40 ने जातोय आणि नंतर धावत कधी जातोय? 56 ने. बरोबर? तो आपल्याला धावण्याचा वेगच विचारलाय ना, म्हणजे दिलेले ऑप्शन हे धावण्याचा वेग दाखवताय. ऑप्शनने कसं जायचं तुम्हाला शिकवतोय. मला सांगा कुठल्या ऑप्शनने डायरेक्ट 56 ला आणि 40 ला एकत्रित भाग जाईल? 8 ने जाईल. दुसरा 10 ने जाईल का? नाही, पॉइंट मध्ये येईल. 4 ने जाईल का? जाऊ शकतो. आणि 5 ने पण जाणार नाही. म्हणून आपण ह्या 2 ऑप्शन ट्राय करून बघतोय. पहिला आपण काय करूयात? 8 घेऊयात. तो सुरुवातीला तो जर त्याचं जे काही धावण्याचा वेग आहे तो किती आहे बघा. धावण्याचा वेग 8 पकडला तर त्याला किती वेळ लागले? 40 किलोमीटर धावण्यासाठी 5 तास. ताशी ना हा वेग. धावण्याचा वेग ताशीमध्ये. सो काय आला? हा 5 तासाचा वेग आला. आणि हा 5 तासाचा वेग आपण इथं पकडला. हा काय आला? धावत. मला सांगा परत लागलेला जो काही स्पीड असेल तर मला सांगा सुरुवातीला त्याला किती तास लागलेत? 11 तास लागलेत. म्हणजे सायकलने त्याला लागलेला वेळ 11 तास येण्यासाठी किती पाहिजे? 6 तास यायला पाहिजे का नाही? 5 आणि 6 11 तास येतात. म्हणून सायकलचा जो काही त्याचा वेग आहे तो आपण अंतर 60 दिलेलं आहे म्हणून सायकलचा वेग काढला. सायकलचा वेग किती आहे? सायकलचा वेग काढला. 60 भागिले लागलेला वेळ किती आहे? 6. म्हणजे 10 किलोमीटर पर आवर. आणि हा आपण पकडलेला 8 किलोमीटर पर आवर. हा KMPHच असणार आहे. हा धावण्याचा वेग किलोमीटर पर आवर. मग जर हे दिलेलं असेल तर आता आपल्याला दुसरी केस कन्सिडर करू. बघा पहिल्या केसमध्ये 44 किलोमीटरचा अंतर आहे आणि त्याचा सायकलचा जो वेग आहे तो किती आहे? 10 चा. आणि नंतर शिल्लक राहिले 56 किलोमीटर. शिल्लक राहिले 56 आणि त्याचा 8 आहे बघा वेग सायकलचा. सायकलचा 8 आहे. 8 7 56 आणि 10 ने जर भाग दिला तर 4 पॉइंट बघा 10 ने ज्यावेळेस 44 ला भाग देऊ 4 आला पण पुढे 4/10 करा.
4/10 म्हणजे किती तर चालले 4/10 उद्या DMERच्या विज्ञानची थोडीशी तयारी करा, मुलांची डिमांड आहे. चेतन ओके 2 काय करा 5 करा 2/5 तो हे काय आलं बघा 4 तास आणि 2/5 हा त्याचा अपूर्णांक आला गुणिले ह्याला 60 केलं आपल्याला मिनिट भेटतात 12 दुनी 24 हे किती आलं 12 गुणिले 2 सो 4 तास 24 मिनिटं 4 तास किती 24 मिनिटे वरचा आता मला तुम्ही सांगा 4 तास 24 मिनिटे हा आला 4 तास 24 मिनिटाचा वेळ प्लस 8×7 = 56 सगळ्यांची बेरीज केली तर 7 आणि 4 11 11 तास प्लस 24 मिनिट बघा आता हे व्हेरीफाय होतं का चेक करा जास्तीचा किती वेळ लागलाय 24 मिनिटाचा म्हणजे घेतलेला पहिला ऑप्शनच आपला बरोबर आहे तो ऑप्शनने या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा पुढचं एक्झाम्पल बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदाची घडी घातली व शेवटी त्याला एक छिद्र पाडले तर कागदाची घडी उलगडली तर कोणता पर्याय दिसेल बघा सगळ्यात अगोदर हा फोल्ड मारलाय हा ह्याच्या अगोदरचा फोल्ड काय या पद्धतीने फोल्ड मारून ह्याचा त्रिकोण तयार झाला असा त्रिकोण तिकडे तयार झाला ओपन केलं तर ही अशी दिशा दिसेल तो इकडं जर एक गोल असेल तर ह्याच्या अपोजिट पण एक गोल होईल तयार ओके मग आता हाच फोल्ड खालच्या बाजूला काढलाय हाच फोल्ड काय काढलाय खालच्या बाजूला हा फोल्ड काढला म्हणजे मला सांगायचंय काय इकडं जर असेल तर इकडं एक असेल असा आणि हाच फोल्ड खालच्या बाजूला काढला तर एक इथं होईल आणि एक मागे होईल तो एक इथं दिला आणि या बाजूला दिला त्यानंतर पुढे जर आपण बघितला ह्याची साईज तेवढी व्हा एकसारखी करून घ्या ओके त्या बाजूने इकडं फोल्ड मारलाय म्हणजे ही इकडं जर केली तर इथं एक येईल आणि हा इकडच्या बाजूला फोल्ड केला तर हा एक येईल असा दिसणारा कुठला आणि हा तर ऑलरेडी आहेच आहे बघा इथला असं दिसणारे कुठली ऑप्शन आहे तर ऑप्शन सी तुमचा ऑप्शन आहे ऑप्शन सी सो उत्तर काय असेल मित्रांनो ऑप्शन 4 ओके नेक्स्ट बघा हा प्रश्न सोडवायचा असेल तर डी हा ए चा जावई आहे तो दर्शवणारा पर्याय निवडा याच्यात बारकाईने बघा A4 B4D चा अर्थ काय P4 म्हणजे P हे Q चे वडील आहेत म्हणजे B हे D चे वडील आहेत पण D चं जेंडर काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे ना जावई म्हणजे डी कोण पाहिजे हा पुरुष पाहिजे पण इथं जेंडर लक्षात येत नाही त्यामुळे हा ऑप्शन कटला इथं चेक करा B1D चा अर्थ काय बघा B1D ही त्याची बायको आहे म्हणजे डी ची बायको आहे म्हणजे ह्याचं जेंडर लोकेट झालं म्हणजे हा सॉल्व्ह करून बघू आपण A4D चा अर्थ काय पी हे क्यू चे वडील आहेत म्हणजे ए हे वडील आहेत कोणाचे बी चे आणि B1D चा अर्थ काय बी ही बायको आहे कोणाची डी ची तो झालं लोकेट काय विचारलंय आपल्याला डी हा ए चा जावई आहे मुलीचा पती म्हणजेच काय झाला हा जावई आणि ए त्याचा काय झाला सासरा तो ह्याचं उत्तर काय पाहिजे ऑप्शन नंबर 2 जास्त काय आपण ह्याच्यात वेळ घालवायला नको बघा हा एक जबरदस्त क्वेश्चन आहे याला कसा तुम्ही वाचताय बऱ्याच जणांनी हा सोडवला असेल आणि हा प्रश्नामध्ये जर तुम्ही चुकला नसाल तर उत्तम आहे जर चुकला असेल तर बारकाईने बघा तुमची चूक कुठे झाली व्यवस्थित बघा हे जर सोडवायला तुम्ही लागला काही अंक आणि चिन्हांकित केलेले आहेत त्यावरून तयार झालेल्या समीकरणाचा उत्तराचा योग्य नसलेला पर्याय निवडा तो याच्यात तुम्ही चेक करा याचा अर्थ काय होतो बर ह्याला काय 5 आहे 5 अधिक बरोबरचं चिन्हाला काय 7 आहे वजा ट्रायंग्युलर म्हणजे हा 9 आहे वजा परत 9च आहे हे आणि भागिले काय केले इथं प्लस म्हणजे 6 आहे भागिले 6 तर हे पहिला भाग सोडून घेतला आपण तर काय येईल बघा 5 अधिक 7 किंवा 9/6 वजा 9 वजा 9/6 म्हणजे 3 1 3 3 त्रिक 9 3 दोन्ही ओके असा भाग गेला तो 7 आणि 5 12 वजा 9 केलं तर हे येईल 3 डायरेक्टच मी लिहितो हे येईल 3 तो 12 वजा 3 हे केलं 3/2
तीन दोन्ही इथं काहीच नाही, म्हणजे 3 दोन्ही 6, 6 वजा 3, तीनातून दीड गेले, म्हणजे काय राहील 302च उत्तर येईल. तो पहिल्या पार्टचं उत्तर आपण काढलं. दुसऱ्या पार्टमध्ये चेक करा. गुणिलेचा अर्थ काय आहे बघा. गुणिले हे 4 आहे, हा म्हणजे गुणिले 1 आहे, वजा 2 आहे, वजा 8 आहे आणि भागाकारात प्लस म्हणजे हा 6 आहे. तर हे सोडवलं तर 4 गुणिले 1 वजा 2 वजा 8 आणि भागिले भाग दिला 2 ने, 2 चौक 8, 2 त्रिक 6. पुढे जर हे सोडवलं तर काय येतंय बघा. 4 एके 4, 4 वजा 2, 4 वजा 2 राहिले 2, 4 छेद 3, छेद समान केले, 3 दोन्ही 6 आणि 3 एके 3, 4 एके 4, 6 वजा 4 केलं तर 2/3, 2/3 हे तुमचं उत्तर आलं. तर इथं काय गुणाकार आहे बघा. तो फायनल स्टेप कॅल्क्युलेशन मी काढलं. पहिल्या ह्याचं आलं 3/2, दुसऱ्या ह्याचं 2/3. तो 3/2 लिहिलं आणि 2/3 केलं. तर काय येतंय उत्तर? 3 ला 3, 2 ला 2, उत्तर 1 येतंय. अरे बापरे! इथं 1, 2, 3 असं काहीच लिहिलं नाही. उत्तरात परत आपल्याला आत जावं लागेल. इथं काय बघा, प्लस काय आहे 6, तो 6 वजा इथं काय दिलाय 5, 6 वजा 5, 1 राहिला आणि 1 वजा 1 केलं तर किती येतं? 1 वजा 1 केलं तर हे येतं 0. पहिल्याचं उत्तर 0 आलं. बरं, भागिले, भागिले, भागिले म्हणजे काय? 7 भागिले 7 केलं तर ह्याचं उत्तर 1 येतं. सो 1 बरोबर आत येत चाललंय. ट्रायंगल काय दिलाय बघा. ट्रायंगल इथं 9 आहे आणि हा 8 आहे. 9 वजा 8 केलं तरी उत्तर 1 येतंय. आणि इकडं प्लस चेक करा. प्लसचं उत्तर 6, गुणाकारात 1, 6 एके 6, भागिले 6 केलं तर ह्याचंही उत्तर किती यायला पाहिजे? 1. तो 1 कोणतं कोणतं येतंय चेक करा. आपल्याला नसलेला, योग्य नसलेला पर्याय ए आहे बघा. ओन्ली ए. अतिशय सावधपूर्वक हा प्रश्न सोडवायला पाहिजे आणि वेग पाहिजे, तर हा वेळेत सुटेल बघा प्रश्न. बरं, अक्षर समूह आणि त्याच्या जोड्या आपल्याला सांगितलंय बघा. आता याच्यामध्ये जर आपण चेक केलं, या अक्षर समूह आणि जोड्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. याचा जर आपण चेक केला तर हाच जरा थोडासा वेगळा येतोय. बाकीच्यांमध्ये आपण हे करू शकतो. अ, जर चेक करा ABCDEFG लिहायला पाहिजे का नाही, तर हे तुमचा चॉईस आहे. ABCDEFGHIJKLM. पाठ पाहिजे बघा. हे पाठ असेल तर वेगात सोडवता येतं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. NOPQRSTUVWXYZ. 26, 25, 24, 24, 25, 26, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. ओके. आता बघा बरं बारकाईने डब्ल्यू आणि एक्स. डब्ल्यू आणि एक्स मध्ये +1 केलंय. टी आणि यू. टी आणि यू मध्ये पण +1 आहे. तो दोन्ही सारखे आहेत. एच डी बघा. एच आणि डी. मागे जर आपण बघितलं एच आणि डी, एच डी 1, 2, 3, 4 -4 केलंय. ई आणि ए. ई आणि ए मध्ये बघा 1, 2, 3, 4. सो -4, -4 बरोबर आहे. इथं आय यू चेक करा. आय यू इथं मोजले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 आहे. तो 12चा गॅप इथं आहे. एफ आणि आर मध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तो 12चा गॅप आहे. इथं सी आणि आर मध्ये जर चेक केलं तर सी आणि आर असं मोजा. 1, 2, 3, 4, 5 किंवा आरचा नंबर 18. 18 वजा 3 केलं तर किती येतो? 15. 18 वजा 3 हे केलं तर हा 15 आला. झेड किती आहे? 26. 26 आणि 14. 26 वजा 14 केलं तर हे येतं 12. हे मात्र वेगळं आलं बघा. त्याच्यामुळं हे तिसरं उत्तर तुमचं असायला पाहिजे. बघा पुढे जर हा प्रश्न दिला आपल्याला 3420. A:B 4:3 आहे आणि
B/6 आहे. तर Cची रक्कम किती? बरं हे मांडून घ्या अशा प्रश्नामध्ये A/B/C मांडून घ्या आणि हे 4/3 दिलंय. हे मात्र 6/5 दिलंय. तर इथं 3 फॉरवर्ड मारला, 6 बॅकवर्ड मारला. 6 चोक 24, 6 त्रिक 18, 5 त्रिक 15. ओके. तो ह्याला अजून भाग जातोय का? माझ्या मते 3 ने जातोय. 3 8 24, 3 सक 18, 3 5 15. आता भाग काही जाणार नाही. तर हे फायनल हे आलं. या सगळ्यांची बेरीज केली तर किती आहे? 8 आणि 6 14 आणि 5 15. सॉरी 14 आणि 5 19. 19 जर आपण बघितलं, 19 ही बेरीज आली. ही 19 बेरीज काय दाखवते आपल्याला? 19 म्हणजे हे टोटल त्यांचा जे काही हे आहे पैसे त्यांच्याकडे असलेले. तो कुणाचं विचारलंय आपल्याला? Cचं विचारलंय. C कुठे गेला? हा 5 वाला. तर हे किती? Cचं विचारलंय ना आपल्याला. ओके. C हा 5. 19 1 19. 19 दुनी 38. 19 मधून 4 घालवा, 15 राहील. 152 ला 19 ने भाग जातो का? जातो. मला वाटते 19 8 152 आणि हा 0. तो गुणिले 5 होईल. एक्स बरोबर म्हणजे Cचा जो काही पार्ट असेल 180 गुणिले 5 केलं. 18 पंचे 90 आणि हा 1 0. सो उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 2. ₹900 मित्रांनो उत्तर येईल. पुढे बघा आपण 24 वस्तूंची मूळ किंमत ही X वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. आता 24 वस्तूंची मूळ किंमत असं आपण पकडून चला. 24 वस्तू म्हणजे एक वस्तूची मूळ किंमत काढू अगोदर. एक वस्तूची कॉस्ट प्राइस म्हणजे मूळ किंमत ती पकडली ₹10. तर 24 वस्तूची किती येईल? गुणिले 10 होईल. 24 गुणिले 10 म्हणजे ₹240. आता याच्यात नफा किती झालाय? 120%. आता हे 24 वस्तूंची मूळ किंमत ही विक्री किमती एवढी आहे एक्स वस्तूंच्या. एक्स वस्तू काय आहेत माहित नाही. तो एकूण एक्स वस्तू पकडल्या आपण. एक्स वस्तू गुणिले त्यांची काय सेलिंग प्राइस असेल त्यावेळेस ही सेलिंग प्राइस किती सांगितली? ₹240 सांगितली. बरोबर ना? त्यांच्या विक्री किमती एवढी. 20 वस्तूंच्या विक्री किमती 24 वस्तूंची मूळ किंमत जी आली आपली 240 ही एक्स वस्तूंच्या विक्री किमती एवढी सांगितली आणि ह्याच्यात प्रॉफिट किती राहिले? 20%. म्हणून बघा जर आपण असं पकडलं 120% जर आपण हे पकडलं की काय असणार एक्स वस्तूंची 120% ची किंमत 240 दाखवतात. तर 100% ची किंमत काय दाखवेल हे आपण काढूयात. तर 120 1 120 120 दुनी 240 100 गुणिले तो ही कॉस्ट प्राइस आली. कॉस्ट प्राइस काय? एक्स वस्तूंची टोटल किती आली? ₹200. बघा एक्स वस्तूंची ₹200 आणि एका वस्तूची किती पकडली कॉस्ट प्राइस? 10. म्हणून जर एक्स काढायचं झालं तर किती येईल? 200 भागिले 10 करा. कारण एका वस्तूचे हे एक्स वस्तूंची आहे ना. एक्स वस्तूंची किती येईल? एक्स गुणिले 10 करावं लागेल. एक्स गुणिले 10 200 आहेत. ते एक्स काढायचं असेल तर 10 भागाकारात जातील. तो ते किती येईल? ₹20. तो 20 वस्तू आहे. सो एक्सची किंमत काय आली? ₹20 नाही तर 20 वस्तू. एक्सचं मूल्य काय आलं? 20 वस्तूने एवढं. इथं कुठली ₹10 ऐवजी 20 घ्या, 50 घ्या, त्याने पण उत्तर तुमचं येईलच. ऑप्शन नंबर 2 तुमचं उत्तर आहे. 96 नंबरचा प्रश्न. चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 3 वर्षात स्वतःच्या तिप्पट होते. आता मेन फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे चक्रवाढ व्याजाचा. बघा कधी पण ती अमाउंट जर आपल्याला काढायची असेल तर अमाउंट आपण या पद्धतीने काढतो. अमाउंट म्हणजे काय असतं की तुमची मूळ रक्कम अधिक लागलेलं व्याज. तो पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 केलं आणि कंसाचा हा टी पकडला. हा जर फॉर्म्युला असेल तर याच फॉर्म्युल्यावर मध्ये ती अमाउंट किती पट झाली आहे? त्या रकमेच्या 3 पट झाली आहे. रक्कम किती आहे? पी. तो ही 3 पी झाली आहे. ओके. आणि कंसात रेट ऑफ इंटरेस्ट दिला नाही तसाच आर लिहा आणि किती वर्षात झाली आहे? 3 वर्षात. आता मित्रांनो हे पी आणि पी कॅन्सल झाले तर किती पट? स्वतःच्या 9 पट करायचे. आता इथं नेहमी काय होतं की ह्याचा घातांक घ्यावा लागेल. 3चा किती घातांक घेतल्यानंतर 9 होईल? 3चा दुसरा घ्यावा लागेल. किती घ्यावा लागेल? दुसरा. तो एका बाजूचा दुसरा घेतला तर दुसऱ्या बाजूचा पण दुसरा घ्यावा लागेल व्हॅल्यू आपल्याला दोन्ही बाजूचा
घातांक आपण काय करू, हा सुरुवातीचा 3 होता, दोन्ही बाजूचा काय घेऊया, दुसरा घेऊया. तो 3चा तिसरा घेतला तर किती आली 9. मूळ याला p ने गुणूयात, इकडे पण p ने गुणलं तरी आता बघा काय येईल, r भागिले 100 3 गुणिले 2 येईल बघा. घातांकाचा घातांक म्हणजे गुणाकार असतो. तो हे p आपण पकडलं तर 9p झाली. तर ही मूळ रक्कम किती झाली बघा. आता हा बारकाईने फॉर्म्युला बघितला, 3 दुनी 6. या फॉर्म्युल्यामध्ये बघा ही मूळ रक्कम, ही अमाऊंट ही किती झाली, 9p झाली. आणि हा काय दाखवतो, टाइम दाखवतो. तर किती आलाय टाइम बघा बरं, 3 दुनी 6. तर हे 6 वर्षात होईल. किती पट होईल, 6 वर्षात स्वतःच्या तिप्पट होते. असंही करू शकतो आपण. पी आहे, ओके, आणि हे टी आहे. पीचं किती झालंय 3 वर्षात, 3 वर्षात 3p झाले. आणखी 3 वर्षात किती होईल, प्लस 3 केलं तर हे खरं तर 6 होईल. आणखी 3 वर्षात म्हणजे 6 वर्षात किती होईल, ह्याच्या तिप्पट होईल, ह्याच्या पण तिप्पट होईल. 3 गुणिले 3 किती येईल, 9p. असंही काढलं तरी चाललं असतं 6 वर्षामध्ये. ओके, तर याचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न घेऊयात, फोर्थ लास्ट. 50 किलोमीटर वेगाने 2 पंचमांश अंतर कापते एक कार आणि उर्वरित अंतर 60 किलोमीटर वेगाने कापते. बघा आता या ह्याच्यात आमच्या टायपिंग करणाऱ्या कार्यकर्त्याने थोडी मिस्टेक केलेली आहे. तो मी ती मिस्टेकचा जरा थोडंसं सुधारतो. हे 5/9 असं यायला पाहिजे होतं हे. तो ठीक आहे. 50 किलोमीटर वेगाने 2 पंचमांश. आता टोटल अंतर आपल्याला माहित नाही. टोटल अंतर आपण 100 किलोमीटर पकडूया. 2 पंचमांश म्हणजे किती असतं मित्रांनो, 2 पंचमांश म्हणजे 2/5. टोटल 100 आहे, तर किती येईल बघा, 20 दुनी 40. 2 पंचमांश म्हणजे 40 किलोमीटर. 40 किलोमीटरचं अंतर हे 50 किलोमीटर पर आवर वेगाने कापलं. सो एस आपला 50 किलोमीटर पर आवर. आणि उर्वरित किती, 60 किलोमीटरचं अंतर कसं कापलंय, परत S2 इथं 60 किलोमीटर पर आवर. ओके, तर संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग. कधी पण बघा अंतर सारखं असेल, हे पण अर्ध आहे आणि इकडचं पण अर्ध आहे. हा पण डी आहे, हा पण डी, हा एक्स असेल, हा वाय असेल. तर ऍव्हरेज स्पीड आपण नेहमी कसं काढतो बघा, तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलंच आहे. काय, 2xy अपॉन x प्लस वाय या फॉर्म्युलाने काढतो. परंतु इथं अंतर सारखं नाही, एका ठिकाणी 40 आहे, एका ठिकाणी 60 आहे. म्हणून ऍव्हरेज स्पीड काढायचा फॉर्म्युला बघा, मी सांगतो कसा, तोच अप्लाय करायचा. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आणि टाइमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे बघा. ह्याच्या टाइम बरोबर काय असतो, डिस्टन्स अपॉन स्पीड. सो टोटल अंतर तर आपल्याला माहिती आहे, 40 आणि 60 किती झाले, 100 किलोमीटरचं अंतर आहे. आणि भागाकारात पहिला टाइम, 2 अंतर आहेत वेगवेगळे. एक 2 पंचमांश म्हणजे 40 किलोमीटरचं अंतर, त्यावेळेस स्पीड किती आहे, 50 आहे. सो टोटल अंतर 40 भागिले स्पीड किती आहे, पहिल्या केसमध्ये 50 आहे, अधिक हा T1 लागलाय टाइम, D1 प्लस D2, D1 अपॉन S1 प्लस D2 अपॉन S2. त्याच व्हॅल्यू ह्याच्यात पुट करतोय. D1 प्लस D2 आपण 100 काढलाय डायरेक्ट, आणि दुसरं अंतर 60 आहे. 60 भागिले त्यावेळेस स्पीड पण 60च आहे. तो 60 भागिले 60 1 येईल. तो हे जर सोडवलं, 100 भागिले शून्याला 0 गेले, शून्याला 0 गेले, तो 4/5 अधिक 60 भागिले 60 म्हणजे 1. तर छेद समान केला आणि छेद समान करून 5 ने इकडे गुणलं तर किती येईल, 5 एके 5 आणि खाली भागाकारात 5. तो हे जर पुढे सोडवायचं झालं तर आता हे मी जरा रफ करून टाकतो. बरं, आता हा सॉल्व केला तर ऍव्हरेज स्पीड आपला जो आहे, ऍव्हरेज स्पीड तो किती आला बघा, 100 भागाकारात 5 वर गेले, 4 अधिक 5 भागिले 5, तर 4 आणि 5 9. सो 100 भागिले 9, खालचे 5 गुणाकारात वर गेले, तो काय आले, 500 भागिले 9. 500 भागिले 9 हे सोडवलं तर काय, 9 एके 9, 9 5 45, 5 राहिले, परत 9 5 45, शिल्लक राहिले 5, 5/9. हे किलोमीटर पर आवर असेल. किलोमीटर पर 55 5/9.
हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. टायपो एरर होता कदाचित, त्यामुळे तुमचं एरर चुकलं असेल. 55/5/9 असं उत्तर यायला पाहिजे होतं मित्रांनो. ओके, सो नेक्स्ट आपण घेऊयात प्रश्न. बघा, x अधिक 1 बरोबर 3 दिलंय. तो x अधिक 1 बरोबर 3 दिलंय. तर आता हे बारकाईने बघा, ही सॉरी, ह्याच्यात पण मिस्टेक झालेली आहे. आमच्या जरा टायपिंग करणाऱ्या कार्यकर्त्याने इथं पण एक मिस्टेक केलेली आहे. तर मी परत एकदा याच्यात करेक्शन्स करतो थोडेसे, आणि कदाचित त्यामुळे तुमचं उत्तर आलं नसेल, तर हा तुमचा इनकन्व्हिनियन्स आमच्या बाजूने नक्कीच झालेला आहे. तर हे काय होतं, 1/x असं होतं बरं का. हे परत एकदा प्रश्न मी सांगतो. 1/x बरोबर 3 आहे. तर आपल्याला या पद्धतीने सोडवायचं, तर x वर्ग दोन्ही बाजूचा काय करूयात, वर्ग करूयात. दोन्ही बाजूचा वर्ग केला, x वर्ग. आता हा काय झाला, a अधिक b कंसाचा वर्ग केला. हा झाला a स्क्वेअर अधिक b स्क्वेअर अधिक ट्वाइस ab. a स्क्वेअर किती झाला, x वर्ग अधिक 1 चा वर्ग भागिले x चा वर्ग प्लस ट्वाइस ab म्हणजे काय झालं, 2 गुणिले x गुणिले 1/x बरोबर 3 चा वर्ग 9. x ला x कॅन्सल, तो x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती येईल, 1 चा वर्ग एकच येतो इथं. तर 9 आणि हे अधिक 2 जे आहेत तिकडे जाऊन वजा 2 होतील. तो मित्रांनो x वर्ग भागिले 1/x चा वर्ग बरोबर किती येईल, 9 वजा 2, 7 उत्तर तुमचं यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलंय. ओके, तो या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. सेकंड लास्ट क्वेश्चन बघूयात. एका संख्येला 899 ने भागले. 899 ने भागले असता संख्या किती आहे माहित नाही. बाकी किती येते, त्यातनं काहीतरी वजा झाले, त्यावेळेस बाकी 63 आले. बरोबर. त्याच संख्येला जर 29 ने भागले तर काय येईल. आता अशा केसमध्ये जी बाकी आली ना, त्या बाकीला दिलेल्या संख्येने भागायचं. किती दिले, 63. 63 ला 29 ने गुणलं तर 29 1 29, 29 दुनी 58. 63 वजा 58 करा, ते तुमचं उत्तर असेल. 3 आणि 2, 5 उत्तर येईल. तो 5 राहील. राहिलेल्या बाकीलाच त्या संख्येने गुणायचं. 5 उत्तर येईल मित्रांनो. नेक्स्ट, शेवटचा प्रश्न. व्यवस्थित वाचा हा प्रश्न, काय दिलेला आहे बघा. बर, एकही कमळ गुलाब नाही. बर, हा इथं इंग्लिशच्या ह्याच्यावरती मी सॉल्व्ह करतो. एकही कमळ गुलाब नाही. तो कमळ इथं आपण हे केलं, किंवा हे वरती जरा ड्रॉ करू. बर, बघा या प्रश्नामध्ये एकही कमळ गुलाब नाही. तो एकही गुलाब एकही कमळ गुलाब नाही. तो गुलाब इकडे आपण ड्रॉ केलं. पुढे काय दिलंय, काही कमळे झाडे आहेत. काही कमळे झाडे आहेत. तो झाडांचा सर्कल असा काढला. तर झाडांचा सर्कल आपण वेगळ्या पद्धतीने पण काढू शकलो असतो. असा हा झाडे असंही दाखवू शकलो असतो. म्हणजे गुलाबामध्ये पण येऊ शकतो, किंवा संपूर्ण गुलाब पण ह्याच्यात येऊ शकतो, असंही येऊ शकतो. केस 2-3 केसेस निघतील. ओके, पुढे बघा. निष्कर्ष, एकही गुलाब झाड नाही. बघा, एकही गुलाब झाड नाही. पहिल्या केसमध्ये ट्रू आहे, दुसऱ्या केसमध्ये नाहीये, तिसऱ्या केसमध्ये पण नाही. त्यामुळं हे काय 1000% येणार नाही. दुसरा आपण निष्कर्ष वाचूयात. निष्कर्ष, एकही गुलाब कमळ नाही. एकही गुलाब कमळ नाही, तर हे सत्य आहे बघा. दिलेलं वाक्यच आहे हे, याचंच रिप्लिका आहे. पुढे, काही झाडे गुलाब नाहीत. काही झाडे जे आहेत ना, 1000% गुलाब नाहीयेत. ही जी झाडे आहेत इथं असणारी, कारण कमळ आणि गुलाब हे वेगवेगळे आहेत. इथं असणारी जी झाडं आहेत ना, ती काय असणार, नेहमी काही झाडे गुलाब नाही या वाक्यालाच अधोरेखित करतील. इथली सगळीच्या सगळी झाडे गुलाब असू शकतात. कसं, समजा मी उदाहरणासाठी दाखवलं, हे कमळ आहे, ह्याला शेजारीच मी काय केलं, गुलाब काढले. तो कमळ आणि गुलाब हे झाडे काढताना मी अशा पद्धतीने काढली, बरोबर. आणि हे झाडांचं सर्कल दाखवलं. तर आता बघा, हे पण खरं येऊ शकतं. अशा केसमध्ये बघा, काही झाडे जी आहेत
काही झाडे इथं असणारे कमळामध्ये ही कधी गुलाब येऊ शकतात का? नाही, कारण कमळ आणि गुलाब वेगवेगळे. तो या दृष्टिकोनातून 2 आणि 3 बरोबर यायला पाहिजे. 2 आणि 3 म्हणजे ऑप्शन 1 तुमचा बरोबर आहे. तो या पद्धतीने या संपूर्ण पेपरचं हे डिस्कशन आपण बघितलेलं आहे. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.